विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भूगोल या विषयाची प्रश्न सोडविणार आहोत. तुमच्या जवळ वही आणि पेन अवश्य ठेवा, जेणेकरून तुम्हाला जे योग्य वाटतील ते उत्तर लगेच नोट डाऊन करून घेता येतील. भूगोलचा धडा आहे धडा क्रमांक 9, कृषी. तुम्ही जर अजूनही याचं वाचन केलेलं नसेल तर पटकन एक क्विकमध्ये रिव्हिजन करून घ्या आणि आपण उत्तर सोडवायला या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. या धड्यामध्ये एकूण 25 प्रश्न आहेत. 1 ते 25 नंबर जे आहे ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवा आणि आपण सुरू करणार आहोत. लगेच उत्तर जे आहे ते चेक करायचं आहे. प्रश्न पहिला, खालील चित्र बघून कृषी प्रकार ओळखा. या ठिकाणी एक चित्र दिलेलं आहे. यानुसार आपल्याला ते चित्र कोणत्या प्रकारचं आहे हे ओळखायचं आहे. पर्याय पहिला बागायती शेती, पर्याय दुसरा वराहपालन, पर्याय तिसरा कुक्कुटपालन आणि चौथा पर्याय हरितगृहातील शेती. व्हिडिओ पॉज करून तुम्ही तुमचं उत्तर जे आहे ते नोट डाऊन करा. लगेच तुम्ही तुमचं उत्तर या ठिकाणी चेक करायचं आहे. अचूक उत्तर आहे कुक्कुटपालन. याला कोंबडी पालन असं सुद्धा म्हणतात, परंतु जो मूळ शब्द आहे तो आहे कुक्कुटपालन. प्रश्न क्रमांक 2, खालील चित्र बघून कृषी प्रकार ओळखा. या ठिकाणी हे एक चित्र दिलेलं आहे. हे चित्र कशाच्या संदर्भात आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. पर्याय बघा. पर्याय पहिला हरितगृहातील शेती, पर्याय दुसरा मळ्याची शेती, पर्याय तिसरा रोपवाटिका व्यवसाय आणि चौथा पर्याय बागायती शेती. तर हे जे चित्र आहे हे आहे रोपवाटिका व्यवसाय या संदर्भातील. प्रश्न क्रमांक 3, कमीत कमी क्षेत्रात जास्तीत जास्त उत्पादन काढण्याचा शेती प्रकार म्हणजे त्याला काय म्हणतात. पर्याय पहिला स्थलांतरित शेती, पर्याय दुसरा फलोद्यान शेती, पर्याय तिसरा मळ्याची शेती आणि चौथा पर्याय सखोल शेती. तर कमीत कमी क्षेत्रात जास्तीत जास्त उत्पादन काढणे याला म्हणतात सखोल शेती. प्रश्न क्रमांक 4, ही प्राथमिक अवस्थेतील शेती आहे. पर्याय पहिला स्थलांतरित शेती, दुसरा पर्याय विस्तृत शेती, तिसरा पर्याय फलोद्यान शेती आणि चौथा पर्याय सखोल शेती. प्राथमिक अवस्थेतील शेती यालाच म्हणतात स्थलांतरित शेती. प्रश्न क्रमांक 5, या शेतीला रिकामी जागा या शेतीला ट्रक शेती असेही म्हणतात. पर्याय पहिला मंडई बागायती शेती, पर्याय दुसरा सखोल शेती, पर्याय तिसरा फलोद्यान शेती आणि चौथा पर्याय मळ्याची शेती. तर ट्रक शेती यालाच म्हणतात मंडई बागायती शेती. प्रश्न क्रमांक 6, शेतकऱ्यांनी पिकवलेला माल योग्य दरात व योग्य वेळेत ग्राहकापर्यंत पोचविण्यास रिकामी जागा व्यवस्था आवश्यक असते. पर्याय पहिला दलाल, पर्याय दुसरा ट्रक, पर्याय तिसरा नागरी व्यवस्था आणि चौथा पर्याय विपणन व्यवस्था. तर याचं जे काही अचूक उत्तर आहे ते आहे विपणन व्यवस्था. प्रश्न क्रमांक 7, या शेती प्रकारात पीक बदल केला जातो. पर्याय पहिला सखोल शेती, पर्याय दुसरा व्यापारी शेती, पर्याय तिसरा फलोद्यान शेती आणि चौथा पर्याय स्थलांतरित शेती. तर जे अचूक उत्तर आहे ते आहे सखोल शेती. प्रश्न क्रमांक 8, शेतीसाठी खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. खाली 4 पर्याय दिलेले आहेत. त्यापैकी ज्या ज्या गोष्टी आपल्याला शेतीसाठी आवश्यक आहे ते आपलं अचूक उत्तर असणार आहे. पर्याय पहिला फक्त मनुष्यबळ वापरणे, दुसरा पर्याय फक्त नांगरणे, तिसरा पर्याय फक्त पीक काढणे आणि चौथा पर्याय प्राणी अवजारे यंत्र मनुष्यबळाचा वापर. शेतीसाठी जो अचूक पर्याय आहे तो आहे पर्याय क्रमांक 4 प्राणी अवजारे यंत्र मनुष्यबळाचा वापर. प्रश्न क्रमांक 9, भारतात शेतीचा विकास झाला आहे कारण त्याचं कारण काय आहे. पर्याय पहिला भारतात हवामान, मृदा, पाणी इत्यादी अनुकूल घटकांची उपलब्धता आहे. दुसरा पर्याय भारतात शेतीचे 2 हंगाम आहेत. तिसरा पर्याय बहुसंख्य लोक शेतीवर अवलंबून आहेत आणि चौथा पर्याय भारतात पारंपरिक शेती केली जाते. तर भारतात शेतीचा विकास झाला आहे कारण भारतात हवामान, मृदा, पाणी इत्यादी अनुकूल घटकांची उपलब्धता आहे. प्रश्न क्रमांक 10, भारतात शेतीमध्ये आधुनिक पद्धती व तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे कारण त्याचं कारण काय आहे बघा, ते आपल्याला शोधायचं आहे.
पर्याय पहिला सुधारित बी बियाण्यांचे कारखाने आहेत. दुसरा पर्याय रासायनिक खत निर्मिती उद्योग आहेत. तिसरा पर्याय आधुनिक साधने व यंत्र उपलब्ध आहेत. आणि चौथा पर्याय लोकसंख्या वाढ व शेतीवर आधारित उद्योग आहेत. तर जो अचूक उत्तर आहे, भारतामध्ये शेतीमध्ये आधुनिक पद्धती या तंत्रज्ञानाचा वापर का करणं गरजेचं आहे, त्याचं अचूक उत्तर आहे लोकसंख्या वाढ व शेतीवर आधारित उद्योग आहेत त्यामुळे. प्रश्न क्रमांक 11, व्यापारी शेतीचा चुकीचा पर्याय ओळखा. पर्याय पहिला स्थलांतरित शेती, पर्याय दुसरा विस्तृत शेती, पर्याय तिसरा मळ्याची शेती आणि चौथा पर्याय फलोद्यान शेती. तर व्यापारी शेतीचा जो चुकीचा पर्याय आहे तो आहे स्थलांतरित शेती. याचाच अर्थ हे जे उर्वरित 3 पर्याय आहेत पैकी विस्तृत शेती, मळ्याची शेती, फलोद्यान शेती हे पर्याय बरोबर आहेत, हा पर्याय चुकीचा आहे. प्रश्न क्रमांक 12, चहाचे उत्पादन कोणत्या प्रकारच्या शेतीत घेतले जाते. पर्याय पहिला फलोद्यान शेती, पर्याय दुसरा स्थलांतरित शेती, पर्याय तिसरा मळ्याची शेती आणि चौथा पर्याय विस्तृत शेती. तर चहाचं उत्पादन हे जे आहे, हा जो मुद्दा आहे हा आहे मळ्याच्या शेतीमध्ये हे उत्पादन घेतलं जाते. प्रश्न क्रमांक 13, रेशीम किड्याचे मुख्य खाद्य कोणते. पर्याय पहिला भाजीपाला, दुसरा पर्याय मांस, तिसरा पर्याय हिरवा पाला आणि चौथा पर्याय तुतीचे पानं. तर रेशीम किड्याचं जे मुख्य खाद्य आहे ते आहे तुतीचे पाने. प्रश्न क्रमांक 14, शेतीपूरक व्यवसायाचा चुकीचा पर्याय ओळखा. खालील 3 पर्याय दिलेले आहेत, त्यापैकी जो चुकीचा आहे तो ओळखायचा आहे. पर्याय पहिला मत्स्यपालन, पर्याय दुसरा मधमाशी पालन, पर्याय तिसरा कुक्कुटपालन आणि चौथा पर्याय वरीलपैकी सर्व बरोबर. तर शेतीला पूरक जे आहेत ते आहेत 3ही हे आहेत, म्हणजेच याचं अचूक उत्तर जे आहे ते असणार वरीलपैकी सर्व बरोबर आहेत. मत्स्यपालन हे सुद्धा पूरक शेतीमध्ये केलं जाते, मधमाशी पालन हे सुद्धा केलं जाते, कुक्कुटपालन हे सुद्धा केलं जाते, ज्यालाच कोंबडी पालन असं म्हणतात. पुढील प्रश्न क्रमांक 15, मंडई बागायती शेतीत समावेश होणाऱ्या बाबींपैकी चुकीचा पर्याय ओळखा. जो चुकीचा पर्याय आहे तो आपल्याला ओळखायचा आहे. जलसिंचनाचा वापर पहिला पर्याय, दुसरा पर्याय मनुष्यबळाचा वापर, तिसरा पर्याय सेंद्रिय व रासायनिक खतांचा वापर आणि चौथा पर्याय वरीलपैकी सर्व बरोबर. तर मंडई बागायती शेतीमध्ये या ज्या 3ही बाबी आहेत ह्या बाबी वापराव्या लागतात, त्यांचा समावेश यामध्ये होतो, म्हणून आपलं जे अचूक उत्तर आहे ते असणार वरीलपैकी सर्व बरोबर. प्रश्न क्रमांक 16, या ठिकाणी चित्र दिलेलं आहे, त्या चित्र बघायचं आहे आणि त्यानुसार कोणत्या कृषीचा प्रकार आहे, हा शेतीतला कुठला प्रकार आहे किंवा ते काय आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. पर्याय पहिला रेशीम शेती, पर्याय दुसरा हरितगृहातील शेती, तिसरा पर्याय मत्स्यपालन आणि चौथा पर्याय मधमाशी पालन. तर हे जे चित्र आहे हे जर तुम्ही बारकाईनं व्यवस्थित बघितला, निरीक्षण केलं तर तुमच्या असं लक्षात येईल की हे मधमाशी पालनाचं चित्र आहे. त्यामुळे हा जो प्रकार आहे हा आहे मधमाशी पालनाचा प्रकार. प्रश्न क्रमांक 17, खालील चित्र बघून कृषी पर्याय ओळखा. या ठिकाणी सुद्धा एक चित्र दिलेलं आहे, ते कशाचं आहे ते ओळखायचं आहे. पर्याय पहिला मधमाशी पालन, पर्याय दुसरा हरितगृहातील शेती, पर्याय तिसरा रोपवाटिका व्यवसाय आणि चौथा पर्याय आहे मत्स्यपालन. तर हे चित्र बघितल्यानंतर आपल्याला असं लक्षात येते की हे हरितगृहातील शेती आहे. प्रश्न क्रमांक 18, या ठिकाणी सुद्धा अजून एक चित्र दिलेलं आहे, हे चित्र कशाचं आहे हे ओळखायचं आहे. पर्याय पहिला मधमाशी पालन, दुसरा पर्याय रेशीम शेती, तिसरा पर्याय रोपवाटिका आणि चौथा पर्याय हरितगृहातील शेती. तर हे जे चित्र आहे हे चित्र आहे रोपवाटिकेचं. या ठिकाणी रोपं जे आहेत ते लावलेली आहेत. प्रश्न क्रमांक 19, एक पीक पद्धत हे खालीलपैकी कोणत्या शेतीचे वैशिष्ट्य आहे. पर्याय पहिला मळ्याची शेती, दुसरा पर्याय निर्वाह शेती, तिसरा पर्याय मंडई बागायती शेती आणि चौथा पर्याय विस्तृत शेती. तर एक पीक पद्धत जे आहे ते आहे विस्तृत शेतीचं वैशिष्ट्य. प्रश्न क्रमांक 20, महाराष्ट्रातील महाबळेश्वर, पाचगणी यासारख्या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या प्रकारची शेती केली जाऊ शकते. पर्याय पहिला बागायती शेती, पर्याय दुसरा फलोद्यान शेती, तिसरा पर्याय स्थलांतरित शेती आणि चौथा पर्याय मळ्याची
शेती. तर आपल्या महाराष्ट्रातील महाबळेश्वर आणि पाचगणी हा जो काही भाग आहे, या भागामध्ये आपल्याला फलोद्यान शेती जी आहे ती केली जाऊ शकते. क्रमांक 21, खाली 2 विधानं दिलेली आहेत. त्यापैकी कोणतं चूक बरोबर ते आपल्याला ओळखायचं आहे. विधान पहिलं, सखोल शेतीत शेतजमिनीचा आकार खूप मोठा असतो. आणि दुसरं विधान, विस्तृत शेतीत मनुष्यबळाचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. तर आता जर दोन्ही विधानं बघितली तर यापैकी कोणतं बरोबर कोणतं चूक, किंवा जर दोन्ही बरोबर असतील किंवा दोन्ही चूक असतील तर या पद्धतीनं आपल्याला शोधायचं आहे उत्तर. पहिलं विधान बघूया. सखोल शेतीत शेतजमिनीचा आकार खूप मोठा असतो. हे विधान जे आहे हे चूक आहे, कारण की सखोल शेतीमध्ये जमिनीचा आकार छोटा असतो, मोठा नसतो. आणि दुसरं विधान, विस्तृत शेतीत मनुष्यबळाचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. तर लक्षात घ्या, विस्तृत शेतीचं प्रमाण हे खूप मोठं असते, क्षेत्र जे आहे ते विस्तीर्ण असते. त्यामुळं या ठिकाणी मनुष्यबळाचा मोठ्या प्रमाणावर वापर करता येत नाही. तर त्याऐवजी जी काही यंत्र आहे, ट्रॅक्टरसारखी किंवा मग मोठमोठी जी यंत्र आहेत ती यंत्र आपल्याला विस्तृत शेतीमध्ये वापरावी लागतात. त्याशिवाय काम करणं शक्य होत नाही. म्हणून विस्तृत शेतीत मनुष्यबळाचा मोठ्या प्रमाणावर वापर होत नाही किंवा केला जाऊ शकत नाही. ही दोन्ही विधानं जी आहेत, ही दोन्ही विधानं ही चूक आहेत. प्रश्न क्रमांक 22, पशुपालन व्यवसायातून खालीलपैकी कोणते उत्पादन मिळत नाही? पर्याय पहिला, दूध व मांस. दुसरा पर्याय, अंडी. तिसरा पर्याय, कातडी किंवा लोकर. आणि चौथा पर्याय, वरीलपैकी सर्व बरोबर. तर पशुपालन व्यवसायामधून आपल्याला वरीलपैकी सर्व बाबी ज्या आहेत त्या मिळतात. म्हणजेच आपलं उत्तर वरीलपैकी सर्व बरोबर असणार आहे. प्रश्न क्रमांक 23, निर्वाह शेतीचा सखोल शेती हा एक उपप्रकार असून दुसरा उपप्रकार खालीलपैकी कोणता? पर्याय पहिला, विस्तृत शेती. पर्याय दुसरा, मळ्याची शेती. पर्याय तिसरा, मंडई बागायती शेती. आणि चौथा पर्याय, स्थलांतरित शेती. तर निर्वाह शेतीचे 2 प्रकार आहेत. त्यापैकी सखोल शेती हा एक प्रकार आहे आणि दुसरा जो प्रकार आहे तो आहे स्थलांतरित शेती. प्रश्न क्रमांक 24, खालील 2 विधानांपैकी कोणतं विधान बरोबर आहे ते निवडायचं आहे. पर्याय पहिला, विधान पहिलं, मळ्याच्या शेतीस कुशल कामगाराची आवश्यकता असते. आणि पर्याय दुसरा, शेणखत हे सेंद्रिय खत आहे. तर पर्याय बघूया. पहिला पर्याय फक्त ए बरोबर, दुसरा पर्याय फक्त बी बरोबर, तिसरा पर्याय दोन्ही बरोबर आणि चौथा पर्याय दोन्ही चूक. जर दोन्ही विधानं बघितली आपण तर असं लक्षात येते की ही दोन्ही विधानं ही बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 25, शेवटचा प्रश्न, व्यापारी शेतीसाठी जास्त भांडवल का लागते याचा खालील मुद्द्याला अनुसरून विचार करून योग्य पर्याय निवडा. तर 3 पर्याय दिलेले आहेत आपल्याला. चौथा पर्याय वरीलपैकी सर्व बरोबर आहे. पहिला पर्याय, आधुनिक यंत्राच्या सहाय्याने ही शेती केली जाते, व्यापारी शेती. पर्याय दुसरा, खते, कीटकनाशके यांच्या खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर पैसा लागतो. आणि तिसरा पर्याय, गोदामांचा खर्च, वाहतूक खर्च मोठ्या प्रमाणात असतो. चौथा पर्याय आहे वरीलपैकी सर्व मुद्दे बरोबर. तर व्यापारी शेतीच्या अनुषंगाने जर आपण विचार केला तर वरीलपैकी सर्व मुद्दे हे बरोबर आहेत. तुम्हाला 25पैकी किती गुण मिळाले ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. भेटूया पुढील व्हिडिओत.